सर्वजण तुम्ही ऐका. एक तर आजचा ब्लॉग करतोय शेतातनं. तुम्ही म्हणशाल सारखं शेतातनं ब्लॉग कावर करतो, कारण की मी आलो मामाच्या गावाला. मला 2-3 दिवस झाले. असं मंडळी मी आहे ना आज ब्लॉग करतोय, त्याच्यामुळे ना आज करून टाकू म्हटलं. मामाचा पोरगा आहे माझ्या मामाचा पोरगा आहे, सख्या मामाचा पोरगा आहे. बाकीचे ना घरात जेवण करतात. आणखी ना अजून सवस नाही होत्या, त्याच्या कारणामुळे ना ते जेवण करते. आता समंडळ मी आलो आता वावरात ये ना, त्यांचाच वावर आहे. तुम्ही वावर पा कसं ये, मी एकदा वावर पा कसं ये. वावर एक नंबर आहे. तिथं आहे ना आमच्या म्हसोबाचं मंदिर आहे, ते मी ते बोट करेल ते तिथं, आणि आमचं वावर आहे. आता मी ना त्या तिकडच्या वावरात चाललो आहे. तुमचंच आहे ना? हां चला, मग काही विषय नाही. असं म्हणजे मी चाललो आता तिकडच्या वावरात. गाईस खूप चिखल आहे बाई इथं. खूप चिखल आहे यार. वातावरण पाहिलं आता, वारं पण खूप जास्त सुटलेले. आमच्याकडे पाऊस आहे 2-3 दिवसापासून. इतका जबरदस्त पाऊस येतोय ना, त्याच्यामुळे आता सुद्धा वातावरण पावसाचं. तुम्ही इथं पहिले काय लावलेलं होतं रे? पहिले का कांदे, अजून टमाटे. म्हणजे ना कांदे आणि टमाटे लावले होते इथं. उन्हाळ्यामध्येच लावले होते कांदे पण आणि टमाटे पण. तिकडच्या वावरात त्या तिकडं गहू लावले होते गाईस. मला तिकडं चालले आता आम्ही. म्हणजे लावले होते गहू, आता नाही पण. आणि तिकडचं ते कोणाचं आहे? ते आमचं आहे. काय लावले होते तिथं पण? मक्का. तिथं मक्का होती, तिथं गहू, तिथं मक्का, आणि तिथं कांदे आणि टमाटो. सो म्हणजे मी आता आलेलो इकडं. सो काही आणखी नाही. इथं विहीर सुद्धा तुम्हाला दाखवतो. मला थोडंसं पूर्ण दाखवत आरती. हे मीटर दिसतं त्याच्यावरनं कळतच असेल तुम्हाला विहीर असेल इथं. मीटर त्याच्यावरनंच कळत असेल विहीर इथं. म्हणजे काहीच खूप खोल विहीर आहे. हे बा हे ना काय पुढं जात नाही आता. काढायला काही गबाळ दिसतं का याच्यामध्ये विहीर आहे. हे गबाळामुळं झाकली आता. इथं जनावर सुद्धा निघत, त्याच्यामुळे जायची भीती वाटते. आलेलो आहे त्या वावरात. चला आता घरी जाऊ, म्हसोबाचे दर्शन करू आता. चला. सो गाईज आम्ही आता ना म्हसोबाच्या मंदिरात चाललेलो आहे. वावरातच अजून निम्मे रस्त्यात. चालेसले जीवार येते यार मला. बोल वल्ल वावर आहे तर चालताय नाही म्हणून. खरंच आहे गायची, खरे वल्ल वावर. पाय डायरेक्ट मध्ये जाते. आपलं बर्फामध्ये कसे पाय मध्ये जाते डायरेक्ट, तसं याच्यात जवळ राहिलं इथं डायरेक्ट मध्ये गेला बा. निशाण पायाचा हा बा. ही चप्पलच निघून आली डायरेक्ट. हा बा एवढं खड्ड होतं डायरेक्ट. काही झालेलं आम्ही म्हसोबा महाराजांच्या मंदिरामध्ये. आमचंच म्हणजे तुमचंच आहे ना? हा आमचंच आहे, म्हणजे आमचंच बाब म्हणजे महाराजांचं मंदिर आहे. त्याने चपला घालू आणि बाप्पाचे दर्शन करू. घंटी वाजू. सो गाईज आम्ही ना सकाळी इथं निवड ठेवला होता. तो कुणीतरी घातलाय, म्हणजे कुत्र्यानेच घातला असं. राहू द्या, चांगलंच आहे. चला घरी. हा कसा चालू राहील त्याच्या हात
हातात काय जशी काही काठी नाही म्हणली ती ट्रायबोर्ड आहे मध्ये काठी सोडून मामाची टाकी आहे. तुम्हाला मामाचं घर दाखवतो कसं आहे. मामाचं घर दाखवतं आता कसं आहे. मामाचं घर सगळं दाखवतं ट्रॅक्टर सुद्धा इथे ना आम्ही शेंगाळात टाकलेलं आहे. शेंगा टाकलेल्या वाटत इथं या खराब शेंगा इथे मामाचं ट्रॅक्टर बसायला चाललो मी ट्रॅक्टर आलेलो आहे गाईच. आता आराम करू मस्तपैकी थोडासा मग तुमच्याशी भेटू. सो बाय. सगळ्यात माझा ना आता आराम झालेला आहे. फोन पाहू मन पाहतीये सगळं दाखव. इथे ना दुधाचं मशीन आहे. इथं वासरे आहे बाई आणि ही झोपलेली एक आणि इथं 4 शेळ्या आहे मध्ये गाय आहे. हा गोठा मोठा मोठा. तुम्हाला मामाचं घर दाखवते कोणचं आहे. तुम्हाला घर दाखवते. या बाई मामाचं घर. या बाई यांनी बनवलेलं आहे. लागू राहिला आता. बा वरती एक रूम खाली एक रूम खाली ट्रॅक्टर ठेवलेले लाकडी ट्रॅक्टर. इथं पण मोठा ट्रॅक्टर. बीचवरचे दगड ठेवलेली आहे. काही जे नाही घर नक्की घरी ना बाई दाखवतो. बाई घरी खरं मध्ये घरामध्ये ये घर आहे मामाचं. गरिबांचं घर आहे. सो पाहिलं असं सो म्हणजे चला मध्ये जाऊन कसं आता मधलं इथं पाहिलं. इथं सांगाय इथं मोठा पोर्च आहे आणि इथं बसण्यासाठी आराम करायचा रेस्ट. दुपारचे 2 वाजले आता. इथं मम्मी झोपलेली आहे. इथं आमचा फॅन चालून हा मी सगळीच मी आलेलो आहे. इथं देवघर. इथं आजी स्वयंपाक करते. मी पण रूमच होऊ शकते. इथं किचन या बाजूला. इथं फ्रीज आहे. फ्रीज पण खटारा झाली. याच्यात काय सामान ठेवले खटारा. खराब फ्रीज आहे. काहीच नाही घाण वास येतो. लग्नाचा फ्रीज आहे. इथं किचन आहे. अख्खा माशा पाहायचं अख्ख्यामधून गेल्या. सगळ्याच मी आज चाललो बाहेर. सोडून चला बाहेर जाऊ. इथे ना देवघर आहे. या सगळ्यात ठेवले आता बघा थोडी गलती. सगळ्याच मी बाहेर आलेलो आहे. आणि इकडं हे खोल सगळे खोलून खाली दाबून जायचं. सगळेच मी आता ना चाललो थोडंसं फिरून येतो बाहेर जाऊन. पुढं तरी कुठेतरी जाऊन फिरून येतो आता. या बाई कुत्रा बा. हां आमचं कुत्रं पण दाखवतो तुम्हाला. या कुत्र्यावर नाही ध्यानात आलं त्या कुत्र्याचं. इथं जम्पिंग जपाक. या बाई हे कुत्रं येते वा डेंजर आहे. डेंजर कुत्रं येते. ही पाकडू चढली पार गावाने.
त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचं हे बांधलेलं आहे, म्हणजे नकली आहे. घुंगू धमाका ते झोपलेले. इथं शेड आहे, शेड इथं मोठासा शेड आहे. सो गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तेवढं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या फॅमिलीमध्ये हे करा, सबस्क्राईब करा. सो बाय अँड टेक केअर.